राज्यातल्या लक्षवेधी जागांवर आज उमेदवारी अर्ज दाखल होणार। बारामती, सांगली, सातारा, सोलापूरचे उमेदवार अर्ज भरणार। महायुती आणि महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अजित पवारांसोबत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला, तर बारामतीसाठी सुप्रिया सुळे सुद्धा अर्ज भरणार। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचं काउंटडाऊन सुरू। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांसह 21 राज्यातल्या 102 जागांवरती उद्या मतदान। भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय। शिंदे गटाचे नेते सुरेश नवलेंचा गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती। चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक विधान। 33 महिने आम्ही काय काय सहन केलं हे आमचं आम्हालाच ठाऊक। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। उगाचच कुणी धचा मा करू नका, आचारसंहितेचा भंग होणार नाही याची आपण काळजी घेतो। इंदापूरमधल्या वक्तव्यावरती अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत सुप्रिया सुळेंचा टोला। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिक आणि संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता, तर ठाण्याच्या जागेवरती उमेदवार जाहीर होणार का याकडेही लक्ष। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आज बैठक। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरेंसह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी हजर राहणार। साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम। सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन। सांगली आणि परभणीत अवकाळी पाऊस, सांगलीत काही भागात गारपीट, तर अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांना फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।